नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब प्रकरणी 1044 वाहनधारकांना 4.5 लाख रुपये दंडाच्या आकारणी. वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई. सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात 1044 वाहनावर केलेल्या कारवाईत एकूण 4,56,200 रुपये दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मोटार वाहन कायद्यानुसार प्रमाणित प्रकाश यंत्रणाच वापरणे बंधनकारक आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकांचे डोळे दिपून काही काळ दृश्य अस्पष्ट होते. त्यामुळे वाहनावर नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढून अपघात होण्याची धोका निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ते सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत असून पदचारी व दुचाकीस्वारांच्या जीविताशी धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाकडून तीव्र स्वरूपात कारवाई सुरू करण्यात आली आहे. माहे एप्रिल 2025 ते माहे फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये कार्यप्रणालीतून वायुवेग पथकामार्फत एकूण 939 इतक्या वाहनावर कारवाई करून 4,01,700 रुपये दंडाची आकारणी केली होती. तसेच माहे मार्च 2026 मध्ये वाहनांना तेजस्वी LED बल्ब बसवल्याबाबत एकूण 105 इतक्या वाहनावर कारवाई करून 54,500 रुपये दंडाची आकारणी केली गेली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवण्यात येऊ नयेत अथवा बसवण्यात आलेले नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब वाहनातून काढण्यात यावेत, जेणेकरून इतर वाहनधारकांना जीवित धोका निर्माण होणार नाही. तसेच न केल्यास संबंधित वाहनधारकांना दंडास सामोरे जावे लागेल, याची नोंद घेण्यात यावी.